नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर माझी भेट या ध्वनिचित्रफितीद्वारे होते आहे. मित्रांनो, तुमचं 12वीचं वर्ष आहे, ते तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहात आणि नियमितपणे पहिल्या दिवशी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घरी अभ्यास करतच असाल ही खात्री मला तुमच्याविषयी वाटते. कारण परीक्षा कधी होते, कधी होत नाही हे तुम्ही सध्या सांगू शकत नाही, अशी समाजात चर्चा सुरू आहे. पण परीक्षा केव्हाही हो, तुम्ही तयार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही झालेला भाग, मग तो कोणत्याही विषयाचा असेल, मराठीचा असेल, इंग्रजीचा असेल, अकाउंटचा असेल, SP चा असेल, तुम्हाला जे 6 विषय आहेत त्या 6 विषयांचा अभ्यास तुम्ही नियमाने किंवा रतिबासारखा करावं अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या वतीनं व्यक्त करतो आणि आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माझ्या घरामध्ये स्त्री ही नेहमी राबत असते. अगदी सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी झोपेपर्यंत ती बिचारी राबत असते. देवासमोर एखादा नंदादीप लावावा, तो नंदादीप जसा तेवत असतो तद्वत ही स्त्री आपल्या घरामध्ये राबत असते. पण तिचे हे जे कष्ट असतात, हे कष्ट किंवा ह्या कष्टांची दखल किती घेतली जाते, काय घेतली जाते, हे जर आपण पाहिलं, निरीक्षण केलं, तर माझ्या मते फार कमी ठिकाणी तिची दखल घेतली जाते असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात पूर्वीपासून चालत आलेली जी परंपरा आहे स्त्रियांच्या बाबतीत, ती आजही चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पूर्वी जर तुम्ही पाहिलं, रांधा वाढा, उष्टी काढा हे स्त्रियांच्या 5वीलाच पुजलेलं आहे असं समजलं जायचं. आणि आज नाही असं म्हणता येणारही नाही. स्त्री शिकलेली आहे, नोकरी देखील करते आहे, पण घरी आल्यानंतर तिचा हा पदर कमरेला ती पोचते आणि स्वयंपाकघराचा ताबा ती घेत असते आणि पुन्हा तिचा स्वयंपाक तुमच्या माझ्यासाठी सुरू होत असतो. म्हणजेच तिच्या वाट्याला जे आहे ते कधीही चुकत नाही. आणि हे अगदी पूर्वीपासून आहे बघा, नाही का? मग कुठलंही जरी कार्य असेल, त्या कार्यामध्ये भोजनाची वेळ जेव्हा सुरू होते किंवा भोजन कक्षात भोजन करायला लोक सुरुवात करतात, त्यावेळेला किती स्त्रिया पहिल्या पंक्तीत जाऊन बसतात हे तुम्ही निरीक्षण करा. गावाकडे अजून नाही. पारंपरिक पद्धतीने पुरुष मंडळींची जेवणं झाल्याशिवाय तिला त्या भोजन कक्षाकडे प्रवेश नसतो. हा अलिखित नियमच आहे, लक्षात घ्या. पण हळूहळू ही स्त्री शिकली, सवरली. काही स्त्रियांनीच मग या स्त्रियांच्या व्यथा वेदना आपल्या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कशातून? काव्यांमधून स्त्रीच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न असंख्य कवींनी तर केलाच, पण स्त्री कवयित्रींनी देखील केलेला आहे. आणि तुमच्या एक लक्षात असेल, तर तुम्ही जाणून असाल की स्त्रीचे दुःख एका स्त्रीने व्यक्त करणं हे वेगळं आणि स्त्रीचे दुःख पुरुषाने व्यक्त करणं हे वेगळं, नाही का? तुम्हाला हिरा बनसोडे नावाच्या कवयित्री माहीत असतील की ह्या हिरा बनसोडेंनी आपल्या कवितांमधून एक नेहमी स्त्रियांचं चित्र किंवा स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रीचं भावविश्व, स्त्रीचं कुटुंबाभोवती असणारं वलय, हे असंख्य कवितांमधून त्यांनी चित्रण त्यांच्या कवितेतून केलेलं आहे. अशाच ह्या हिरा बनसोडेंची एक कविता आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये आहे.
आणि त्या कवितेचं शीर्षक जे आहे ते म्हणजे आरशातली स्त्री. मित्रांनो, आरशातली स्त्री हिरा बनसोडे, नाही का. आता हिरा बनसोडेंचा थोडासा परिचय करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्याकडे पुस्तक असेलच, थोडं पुस्तक काढा आणि पुस्तकामध्ये जरा बघा की हिरा बनसोडे यांच्याविषयीची जी माहिती आहे ना, ही थोडीशी आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. पहा काय म्हटलं हिरा बनसोडेंचा परिचय करून देताना, नाही का, की आंबेडकरवादी किंवा आंबेडकर, फुले यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या कवितांवर आपल्याला दिसतो. की त्या फुले आंबेडकर साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्वाच्या कवयित्री. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून सातत्याने त्यांनी काय केलेलं आहे, काव्य लिखाणाचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काव्य लेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या हिरा बनसोडेंनी केलेला आहे. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स, फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मित्रांनो, फिनिक्स हे नाव मी उच्चारल्यानंतर तुम्हाला थोडस कुठेतरी क्लिक झालं असेल की फिनिक्स हा पक्षी आहे. आता फिनिक्स पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे, तो स्वतःला जाळून घेतो, नंतर अंड वगैरे त्या ठिकाणी पडतं, त्यातून पक्षी त्या ठिकाणी निर्माण होत असतो. ही दंतकथा आहे. तुमच्या एक लक्षात असो, तो फिनिक्स पक्षी जसा जळून घेतो तसं आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये स्त्रिया जणू काय स्वतःला संसारामध्ये जाळूनच घेतात. म्हणजे वेदनाही ताई त्यांच्या आयुष्यभर ही वेदना म्हणा, भोग कर्माचे येत असतात. म्हणून कदाचित त्यांनी ह्या काव्यसंग्रहात फिनिक्स हे नाव दिलं असेल. बघा काय, प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारणारी, न्याय हक्कांच्या अधिकाराची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली आहे. तुम्हाला माहिती आहे काय, अन्याय करणारा इतकाच अन्याय सहन करणारा दोषी असतो. मग आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि मग हिरा बनसोडेंनी अशाच प्रकारे त्या शिकल्या, सावरल्या आणि आपल्या कवितांमधून स्त्रियांच्या दुःखांना वेदना फोडण्याचं काम त्यांनी आपल्या प्रत्येक कवितेमधून केलेलं आहे. फिर्याद बघा त्यांची कविता, बघा त्यांच्या काव्यसंग्रहातल्या कविता, की खरोखरच आपण त्या कविता जर जगलो, वाचलो तर आपल्याकडून कुठल्याही स्त्रीचं मन दुखवणार नाही, एवढं आपण सजग होऊ, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तंत्रज्ञान किंवा यंत्रयुगातले विद्यार्थी आहात. व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, टीव्ही असेल, आणखी फेसबुक असेल, की तुम्ही पाहता की सद्यस्थितीमध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार हे तुम्ही रोज बघत असता. एकही वर्तमानपत्र असं नाही की स्त्रीच्या बद्दल, अन्याय अत्याचाराबद्दल त्याच्यात वक्तव्य कधी येत नाही. दूरदर्शन सुरू केलं, बातम्या ऐकल्या की तिथेही देखील ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पहा, आणि मग ही वाचा मिळली पाहिजे. त्यातल्या त्यात या हिरा बनसोडे, ज्या पुणे जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला, ज्या पुरंदर छोट्याशा तालुक्यात त्या राहिल्या, आजूबाजूच्या परिस्थितीचे परिणाम त्यांच्यावर झाला.
आणि आपण म्हणतो ना, जात नाही ती जात, हेही चटके त्यांनी सहन केले. आणि बहुजन समाजामध्ये तर स्त्रियांवर बऱ्यापैकी दुःख वेदना सहन करण्याची ही वेळ आलेली आहे. म्हणून या कवयित्रीने अंतर्मुख होऊन या स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. स्त्रियांबद्दल असंही म्हणतात की हृदयी अमृत, काय म्हणाले मी, हृदयी अमृत नयनी पाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. अहो इथे अमृत आहे, नयनी मात्र पाणी आहे. आता मला सांगा, नयन म्हणजे डोळे, डोळ्यातून येणारे जे अश्रू असतात ना, हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आनंद अश्रू आणि दुसरे म्हणजे दुःखाश्रू. पण इथे या काव्य ओळीतून की स्त्रियाच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ना, हे अर्थातच दुःखाचे अश्रू आहे. म्हणून अशा ह्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठणारी कवयित्रीची जी कविता आहे किंवा कवयित्री आहे, ही अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेऊन डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र, काय डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचाही देखील समावेश करण्यात आलेला आहे. याच्यावरून तुम्हाला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होते. आता या कवितेतून त्यांनी काय कोणता विचार मांडलेला आहे, तर स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केलेल्या आहेत. आता चित्रपटात अन्याय अत्याचार होत असणारे कथानक आपण पाहतो आणि कवितेत स्त्रियांवर अन्याय अत्याचार होणाऱ्या कविता आपण वाचत असतो. कधी कधी चित्रपटापेक्षाही जर कविता आपण तन मन धनाने वाचली, अर्थ समजून घेतला, तर निश्चित आपलं आंतर मन जे आहे हे द्रवल्याशिवाय राहणार नाही. आणि कलम जे असतं ना, जसे तलवार बहादर असतात तसे कलम बहादर असतात. कलम म्हणजे लेखणी. ही लेखणी भल्या भल्यांना हादरवून सोडत असते. आणि आपण म्हणतो शहाण्यांना शब्दाचा मान. शब्द हे माणसाला खूप शिकवून जातात. शब्द हे माणसाला बऱ्याचदा सजग करण्याचा प्रयत्न करत असतात. मग सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाची स्मृती जाग्या होतात, तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का. आणि मग तिला वाटत राहते की अंतर्बाह्य बदललेली मी, चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारे स्थित्यप्रज्ञा माझ्यात आली कुठून. पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते, हे या काव्यातून समजून घ्यायचे आहे किंवा कवयित्रीने समजून सांगितलेले आहे. मी फळ्यावर लिहिलंय, आरशातली स्त्री. आरसा काय, आरसा काय, आरशाचं वैशिष्ट्य, आपण आरशासमोर उभं राहिलं की आपलं प्रतिबिंब आपल्याला त्या आरशामध्ये दिसत असतं. मग अशाच प्रकारची एक संसारी स्त्री, लग्न झाल्यानंतर संसारात पडलेली स्त्री आरशासमोर उभी राहते आणि तिचं बालपण तिच्या समोर येत असत. आणि ती आरशातली स्त्री या स्त्रीची संवाद साधू लागते. ठीक आहे, काय होतीस तू, काय झालीस तू, असं म्हणाल जर ती म्हणत असेल तर गैर त्यामध्ये काही नाही. काय की लहानपणी स्त्री जी असते ना, ही बागडणारी, हरहुन्नरी, नेहमी नाविन्याचा शोध घेणारी, सणावाराला घरामध्ये धावपळ करणारी, असं हे बालपणात जीवन जगणारी स्त्री जेव्हा संसारात जाते पिळवटून निघते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो, तुम्ही मी थंडगार लागावं म्हणून उसाचा रस घेत असतो. पण
हा ऊसाचा रस काढणारा तो चरखावाला जसा तो ऊस त्या चरखामध्ये घालत असतो आणि फार भुस्सा करत असतो, पिचून निघत असतो तो ऊस. अशा प्रकारे काही काही स्त्रिया संसारामध्ये पिचून निघत असतात. मग तिच्यामध्ये आंतरबाह्य हा बदल होऊन जात असतो. आणि मग ती प्रतिबिंबामधली स्त्री तिला म्हणते की कशी झालीस तू, आणि हेच समजून सांगण्याचा प्रयत्न ती करते आहे. सुरुवातीला आपण एकदा या कवितेचं वाचन करूयात आणि मग आपण कविता एक एक दोन दोन ओळींचा अर्थ पाहूयात. पहा जरा पुस्तकामध्ये लक्ष द्या. सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले. सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, मला म्हणजे त्या स्त्रीला मला विचारले, तूच ना ग ती माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक हं, तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. अंगणात दिवे लावावेत असे सर्वच बहर लावणारे तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारे तू ध्येय गंधा. नि आज नक्षिकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, पोट मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी विढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. काय म्हटलं कविते? जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भान नाही, नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी असे पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतेच उमललेले शुभ्र कमळांची प्रसन्न फुले. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वाचल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की निश्चितच या कवितेमधून आरशातल्या प्रतिबिंबाने त्या स्त्रीच्या तिला भूतकाळाची जाणीव करून दिलेली की तू कशी होतीस आणि आज कशी झालेली आहे. अहो, तुमचा मित्र वर्षा 2 वर्षांनी जर तुम्हाला भेटला आणि तो जर जरा क्रुश झालेला असेल की आपण, अरे तू फार बदललास, का असं झालं, काय भानगड आहे. मग तसंच ही आरशातली स्त्री आहे ना, ही हिच्या बरोबर बोलते आणि काय म्हणते बघा, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आता तुमचं माझं आरशात पाहणं वेगळं. माझं तर हरकत नाही, मी आरशात बघतो, पण तुम्ही मात्र दिवसातून किती वेळा आरशात बसता हे मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे.
का बघतो, किती वेळ बघतो, काय काय करतो आरशामध्ये. मग असंच ह्या नायिकेने, या स्त्रीने आरशात पाहिलं आणि डोळे भरून आले. मित्रांनो, डोळे भरून येणं म्हणजे अति दुःख या ठिकाणी तिला झालेलं आहे. आरशातल्या स्त्रीने मला विचारले, काय, आरशातल्या स्त्रीने मला विचारलंय, तूच ना ग ती, तूच ना ग ती. आणि ती म्हटल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे तूच ना ती, ती भूतकाळात मला भेटलेली, माझ्या बरोबर उड्या मारलेल्यास, माझ्या बरोबर तू खेळलेलीस, आणि तू अशी कशी, माझेच रूप लिहिलेले तरीही मी नसलेली. काय, माझेच रूप लिहिलेली म्हणजे माझंच रूप तू घेतलेलं आहे, पण ती मात्र तू नाहीच. काय, म्हणजे किती मोठा बदल हा या ठिकाणी झालेला आहे की ती आरशातली स्त्री म्हटल्या म्हटल्या ही मात्र कल्पना करू शकत नाही एवढा बदल तिच्यामध्ये झालेला आहे. आता हा बदल उगाच झाला का, नाही. एक वेळेला माणसाला खाण्यासाठी थोडस कमी असलं तरी चालेल, पण त्याचं मन प्रसन्न पाहिजे. आणि तुम्ही पहा, ज्या घरातली गृहलक्ष्मी आनंदी आहे, सुखी आहे, त्या घरात बहुतांशी बाकीच्या लक्ष्मीला, सुख समृद्धीला कमतरता नसते. म्हणूनच म्हटलं जातं की गृहलक्ष्मी म्हणजे घरातील जी स्त्री आहे ना, ही खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. तिला आपण अगोदर सांभाळलं पाहिजे. पण आपण खेड्यात इकडे तिकडे पाहतो, अतिशय त्रस्त झालेलं आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण हे निश्चितच जास्त आहे. याला काय कारण आहे तुम्ही 21व्या शतकाकडे जात असताना, पॅकेजच्या युगात जीवन जगत असताना हुंड्यासाठी छळणारे, वस्तू घेण्यासाठी छळणारे, प्लॉट घेण्यासाठी छळणारे, फ्लॅट घेण्यासाठी छळणारे पॅकेजवाली मंडळी जर त्यात वाटेकरी असतील तर हे किती दुर्दैव आहे. जेव्हा आपण येतो तेव्हा काय आणतो, जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला काय नेतो. मग हे जे मधलं अस्तित्व आहे ना, हे एकमेकाला समजून उमजून घेण्याचं आहे, अन्याय अत्याचार करण्याचं नाही. कदाचित हिची अवस्था अशी दुःखी कष्टी झालेली आहे, म्हणूनच ती म्हणते माझं रूप लिहिलेली पण तू ती नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, काय, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. आता अंतर्बाह्य म्हणजे काय, अंतर्बाह्य म्हणजे मनातूनही बदललेली आहेस, आणि बाह्य म्हणजे दिसणं, बाह्यांग. की माणूस सुखी आहे, दुःखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, हे त्याच्या चेहऱ्याकडं, बाह्यांगाकडे पाहिल्यावर लगेच कळतं. कंसात एखादा दुसरा अपवादात्मक असेल, किती असू द्या घरी, पण दिसायला कसं असतं, तुमचा मित्र एखादा असेल किंवा समाजात माणसे असे असतात, हे तुम्ही पाहिलं असेल. पण 99% आपण म्हणतो अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, आत काय चाललेलं आहे हे आजूबाजूला दिसतं. म्हणून तू म्हणताय की तुझ्यामध्ये किती अंतर्बाह्य बदल झालाय, आणि टिंबटिंब म्हटले. पण तू तेव्हा कशी होतीस, शरीराने धष्टपुष्ट होतीस, अगदी तुकतुकीत अशा प्रकारचा तुझा चेहरा, तुझी कांती या ठिकाणी होते, पाहता क्षणी भुरळ पाडावी अशा प्रकारचं तुझं व्यक्तिमत्व होतं, आणि तू आता अगदी अंतर्बाह्य बदलून गेलेली आहेस. म्हणून ती म्हणते तुला सांगू तुझ्या अंतरीचे पूर्वरंग. काय, पूर्वरंग म्हणजे काय, पूर्व म्हणजे अगोदरचे, भूतकाळ. पूर्वरंग काय होते ते तुला सांगू. मग ती थांबते म्हणते ऐक, हा तू पूर्वी कशी होतीस हे मी तुला सांगते, तू ऐक. तू कशी होतीस ते मी तुला सांगते, नाही का. मग आपल्याविषयी एखादा जर भूतकाळातलं सांगू शकत असेल, भविष्यातलं सांगू शकत असेल, तर आपण क्षणभर ऐकतो ना. मग आता ऐका, ही आरशातली स्त्री, हिचं पूर्वरंग, ह्या स्त्रीचं काय सांगते ते, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. काय, पावसाचे तरंग.
आता पावसाचे तरंग म्हणजे थेट ती पावसात जाते का? नाही. तर लहान मुली किंवा मुलं पाऊस आल्यानंतर आनंदाने त्या पावसामध्ये जात असतात, उड्या मारत असतात. लहान लहान मुलं, त्यातल्या त्यात ही मुलगी. मग कवयित्री म्हणते की पाऊस आल्यानंतर जसं उल्हासित वातावरण होत असतं, संबंध सृष्टी हिरवीगार होऊन जात असते आणि मनावर एक प्रकारची प्रसन्नता येत असते. मग तू अशी चैतन्यमयी बालिका होतीस, चैतन्यमयी म्हणजे जिवंतपणाची त्यात ठासून भरलेला आहे ना, अशी तू बालिका होती. आणि चैतन्य हे तुमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. कशाचं? जिवंतपणाचं. काय? चैतन्यपणा हे जिवंतपणाचं लक्षण आहे. अशी तू होतीस, नाही का? मग अशी का झाली आहेस? एक एक गोष्ट ती कशी सांगते आहे? हा पहिला जो चरण आहे किंवा पहिलं कडू आहे ते आपलं शिकून झालेलं आहे. पुढच्या तासाला येताना थोडस वाचून या किंवा वाचा. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या तासाला पुढील भाग आपण कंटिन्यू. धन्यवाद.